ऐकून हा फार मोठा प्रलंबित प्रश्न आहे आणि यावर एक तर राज्य सरकार किंवा भुजबळ साहेब यावर निर्णय देऊ शकत नाही. याच्यासाठी फार मोठी बाजू उचलून धरावं लागणार आहे. भुजबळांचं बोलतच नाही, भाजप आणि काँग्रेस बद्दल विषय चालू आहे. ऐकून घ्या. आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा समृद्धीचे दिवस येणार आहे. बीजेपी सरकारने तसे प्लॅन आखलेले. कारण बीजेपी सरकार आता सोयाबीन वाले पार मेले राव, अगोदर बीजेपी पार मेले, काही राहिलं नाही त्यांचं. सत्तेत नाहीये. ऐकून घ्या तुम्ही. 48 रुपये भाव त्यांनी बांधून दिला. भेटताय तुम्हाला सोयाबीन? 4,000 आम्हाला भाव मिळत नव्हता सुरुवातीला. आज 4200 रुपये भाव मिळतो सोयाबीनला. 4,000 भावासाठी आम्ही 4 वर्ष सोयाबीन ओपून ठेवलेलं होतं. 9,000 झाला ते पण सांगा. ठीक आहे, 9,000 झाला होता मग. इंडोनेशियाची जेव्हा इंडोनेशियाने भारताची आगळीक केली, त्यांची जिरवण्यासाठी भाव वाढले हे मान्य आहे आम्हाला. पण मग आता पाम तेल आयात काय फक्त मोदी सरकार नाही करत, हे काँग्रेस शेतकऱ्या यांच्या राजकीय दुकानदाऱ्या चालल्या पाहिजे. काँग्रेस असेल किंवा भाजप असेल, शेतकऱ्याला मारणी घालताय. तुम्ही जे म्हटले का रस्त्यामुळे काय विकास झाला